नमस्कार. द एन्काउंटरमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि त्याचे जे निकाल आहेत ते धक्कादायक नसून अविश्वसनीय आहेत आणि या विषयावर राज्यभरातच नव्हे तर देशभरामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामध्ये वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत, त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या प्रकारे केलं जात आहे. मात्र त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो EVMचा आणि EVMचा मुद्दा हा सातत्याने चर्चेत आहे. मात्र या निवडणुकीत तो खूपच चर्चेमध्ये आहे. आपण या सगळ्या संदर्भामध्ये EVMचा ज्यांनी खूप सखोल अभ्यास केलेला आहे असे त्या विषयातले तज्ज्ञ माधव देशपांडे यांच्याशी बोलणार आहोत. माधव देशपांडे हे मूळचे इंजिनियर आहेत. ते ओबामा प्रशासनामध्ये सल्लागार म्हणून काम करत होते आणि सध्या ते पुण्यामध्ये आहेत. आपण त्यांच्याशीच थेट बोलूयात. सर नमस्कार. नमस्कार. सर, तुम्हाला माहिती आहे की बरेच दिवस या संदर्भातली चर्चा सुरू आहे. मात्र आत्ताची चर्चा ही जास्त गंभीरपणे सुरू झालेली आहे कारण निकाल अतिशय वेगळे लागलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की हे खरंच वेगळे आहेत, धक्कादायक आहेत, अविश्वसनीय आहेत, काय म्हणजे? आता या प्रश्नाला राजकीय दृष्टीने बघितलं तर मला काही मत नाही, कारण माझा राजकारणाचा तसा अभ्यास नाही. परंतु आता या निमित्ताने EVMचा मुद्दा निघाल्यामुळे मला अनेक नेत्यांचे फोन आलेत, त्यांच्या गाठीभेटी झाल्या आहेत. अनेक लोकांना मी जाऊन भेटलो आहे कुतूहलापोटी, सामान्य मतदारांना. आणि त्यातनं माझं एक असं इम्प्रेशन फॉर्म झालं आहे की हो, मतदारांमध्ये देखील आश्चर्याचाच भाव आहे. म्हणजे उमेदवारांमध्ये आहे ते तर निश्चितच आहे. त्यात दोन्ही म्हणजे जिंकलेल्यांच्यामध्ये सुद्धा आश्चर्य आहे आणि हारलेल्यांच्यामध्ये सुद्धा आश्चर्य आहे. त्यामुळे काहीतरी गडबड निश्चितपणे लोकांच्या अपेक्षेच्या विपरीत काहीतरी झालेलं आहे, एवढं नक्की म्हणता येईल. आता ह्याचं म्हणजे EVMचा मुद्दा की म्हणजे ह्याच्यासाठी EVM किती जबाबदार आहे आणि किती नाही, हा नेहमीच ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेक्युलेशन म्हणतो, म्हणजे अंदाज बांधण्याचा असा विषय राहणार आहे. याचं कारण असं की दुर्दैवाने जी प्रणाली EVMची सिस्टीम ही संपूर्णपणे पारदर्शक हवी लोकशाहीसाठी म्हणून, ती सर्वात जास्त संदिग्धतेमध्ये गुंडाळली गेलेली आहे. आणि याचं कारण लोक किंवा कुठलाही राजकीय पक्ष, म्हणजे सत्तेतला किंवा विरोधी असं मला काहीच म्हणायचं नाही, कुठलाही राजकीय पक्ष याला कारणीभूत नाही, लोक कारणीभूत नाहीत. याला फक्त इलेक्शन कमिशन आणि न्यायव्यवस्था हे दोनच घटक कारणीभूत आहेत. इलेक्शन कमिशन यासाठी की त्यांची ती म्हणजे डायरेक्ट जबाबदारी आहे, त्याच्यासाठीच ते निर्माण केलं गेलेलं कमिशन आहे, त्याच्यासाठीच ते काम करावं त्यांनी अशी अपेक्षा आहे, त्यासाठीच ते पगार घेतात लोकांच्या टॅक्समधनं. परंतु लोकांना पारदर्शी मतप्रणाली किंवा मतदानाची प्रक्रिया ते देऊ शकत नाहीत, दिलेली नाही आणि त्यांना ती तशी द्यायची इच्छा दिसत नाही आहे. न्यायव्यवस्था ह्याच्यासाठी की न्यायपालिकेचं हे काम आहे की जेव्हा एखादी गोष्ट लोकांना हवी तशी चालत नाही, तेव्हा ज्याला इंग्लिशमध्ये आपण लास्ट रिसॉर्ट असं म्हणतो, म्हणजे अखेरचा आपला धावा करण्याची जागा ही न्यायपालिका असते. परंतु पुन्हा पुन्हा न्यायपालिकेने हे दाखवून दिलं आहे की ते कुठल्याही प्रकारे ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा निष्पक्षपणे विचार करायला तयार नाही आहेत. समर्थ आहेत की नाही मला माहिती नाही, पण तयार करायला तयार नाही तेवढं आपण बघतो आहे. त्यामुळे जे अंदाज बांधले जाणार आहेत ते अंदाजच असणार आहेत, कारण कुठलीच माहिती उपलब्ध करून देत नाहीत. पुन्हा EVMच्या संदर्भात आपण जर विचार केला तर एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला लागते की 1977मध्ये जरी पहिल्यांदा EVM भारतात तयार करण्याचं सुरू झालं असलं काम, तरी 2013पर्यंत जी EVM होती ती खऱ्या अर्थाने पारदर्शी होती. ती एवढ्यासाठी की ती ज्याला आपण लोकलाइज्ड म्हणतो, म्हणजे त्याला जिथे ते EVM ठेवलं आहे त्याचा काही संदर्भ नव्हता, त्यांना कुठलीही माहिती नव्हती लोकल. म्हणजे एक दाबलं तर एक स्टोअर करायचं, दोन दाबलं तर दोन स्टोअर करायचं, एवढंच त्याचं काम होतं. ते त्या अर्थाने खरं कॅल्क्युलेटर होतं. 2013मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की मतदाराला त्यांनी कुठे मत दिलं आहे हे दिसलं पाहिजे, आणि म्हणून व्हीव्हीपॅटला जेव्हा त्यांनी
त्याच्यामध्ये आणलं, हे 2013मध्ये घडलं. तेव्हापासून ह्या प्रॉब्लेमची निर्मिती झाली आहे. या सगळ्याचं जड हे 2013मधला व्हीव्हीपॅटचं इंट्रोडक्शन हे आहे. आता व्हीव्हीपॅटमध्ये त्यामुळे होतं आहे कसं की जो सिग्नल आहे, म्हणजे आता मत जे आहे ते कागदावर न राहता इलेक्ट्रॉनिक झालं आहे. ते इलेक्ट्रॉनिक मत हे बॅलेट युनिटपासून कंट्रोल युनिटकडे, कंट्रोल युनिटकडून व्हीव्हीपॅटकडे, मग व्हीव्हीपॅटने ती पर्ची छापली की व्हीव्हीपॅटकडून पुन्हा कंट्रोल युनिटकडे जातं आणि मग तो कंट्रोल युनिट ते सेव्ह करतं. हा त्या मताचा प्रवास आहे, हा डेटा आहे आणि हा डेटाचा हा प्रवास आहे. डेटा सायन्सप्रमाणे तुम्ही डेटा इंटिग्रिटी एस्टॅब्लिश करणं, म्हणजे डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय की हे जे मत मी बॅलेट युनिटवर दाबलं, 2 चिन्ह म्हणजे 2 नंबरचं बटन दाबलं असेल तर ते 2 नंबरचं पुन्हा ती 2 हीच किंमत कंट्रोल युनिटला कळली, ती 2 किंमत व्हीव्हीपॅटला कळली आणि व्हीव्हीपॅटनी उलटी जी कंट्रोल युनिटला कळवली ती देखील किंमत 2च होती. हे इन्श्युअर झालं. ही इंटिग्रिटी, हे इन्श्युअर करणं की त्याच्यात काही बदल झाला नाही आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ह्याची कुठलीही व्यवस्था इलेक्शन कमिशनच्या त्यांच्या मते जगातल्या सर्वोत्तम अशा EVMनी मध्ये केलेली गेलेली नाही. कुठल्याही प्रणालीमध्ये तुम्ही बघाल तर ऑडिट असतंच. कंपन्यांच्या अकाउंट्सचं ऑडिट होतं, सर्व गोष्टींचं ऑडिट होतं. ऑडिट केव्हा होतं, जेव्हा 2 तुम्हाला रेफरन्सेस असतात. एक काहीतरी तुमची ट्रान्झॅक्शन्स आहेत, इनवॉइसेस केलेत आणि मग तुमच्या अकाउंट्समध्ये त्याची हे पडलं आहे की नाही, रिफ्लेक्शन आलं आहे की नाही, हे तुम्ही बघता, त्याला ऑडिट म्हणता. आता इथे ऑडिटला तुम्ही जागाच ठेवली नाही आहे. जी जागा ठेवली नाही आहे तिथे तुम्ही सांगता त्याच्यावरतीच लोकांनी विश्वास ठेवावा असं लोकांना वाटतं, जे पुन्हा गैर आहे. जर उद्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मी एखादं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं आणि ते म्हणाले की हे आम्हाला नाही पटत आहे आणि मी त्यांना म्हटलं की मी सांगतोय ना विश्वास ठेवा त्याच्यावरती, ते ठेवतील का? नाही, ते मला कागदपत्र मागतील. तसाच अधिकार लोकांना आहे ना. इलेक्शन कमिशन काय आभाळातनं पडलेलं नाही आहे. त्यांना जेव्हा ते असं म्हणतात लोकांना की आमच्यावर विश्वास ठेवा, तेव्हा त्यांना त्याचा काहीतरी पुरावा दिला पाहिजे आणि तो पुरावा ह्या पद्धतीने निर्माण करता येतो. पण ती करण्याची इच्छा असेल तर तो करता येईल, नसेलच तर कसा निर्माण होईल? त्यामुळे जनरलीच लोकांचा विश्वास नाही आहे. बरं, दुसरं असं झालं आहे की व्हीव्हीपॅटमध्ये प्रोग्रॅम आहे, तो आता फक्त कॅल्क्युलेटर राहिला नाही आहे. ओरिजिनल जे EVM होतं त्याची सगळी पेटंटचे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, माझ्याकडे सुद्धा आहेत. पण व्हीव्हीपॅटबद्दल काहीच अवेलेबल नाही. आता व्हीव्हीपॅटमध्ये जो प्रोग्रॅम आहे तो काय आहे हे ते उघड करत नाहीत. सिम्बल लोडिंग युनिटमध्ये जो डेटा आहे तो सगळा डेटा ते दाखवत नाहीत. ते असं म्हणतात की आम्ही तुम्हाला दाखवतो तो सगळा डेटा आहे. पण ह्याच्यावरती का विश्वास ठेवायचा? म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा मी तुम्हाला एक पाकिट दिलं, त्या पाकिटामध्ये 13 कागद आहेत आणि आपलं असं ठरलेलं आहे की त्यातले 3 कागद, पहिले 3 कागद तुम्ही दाखवायचे नाही आहेत. आणि इथे लोक बसले, ते म्हणले काय दिलं पाकिटात दाखवा. तुम्ही पहिले 3 कागद सोडून आतनं 10 कागद काढलेत आणि दाखवलेत आणि सांगितलं की एवढं सगळं मला मिळालं, पण तुम्ही पाकिट दाखवत नाही आहात. तुम्ही सांगताय की मी तुम्हाला दाखवतोय ते सगळं खरं आहे असं तुम्ही माना. बरोबर. लोक काय म्हणतील तुम्हाला, पाकिट खाली करून दाखवा ना मला, असं उलटं करा बघा काही नाही आहे की नाही, आपण म्हणूच ना. मग हे जर SLU जे आहे सिम्बल लोडिंग युनिट, त्यातला डेटा जर बघायचा असेल तर ते सिम्बल लोडिंग युनिट तुम्ही लोकांना का देत नाही? आणि हा अप्रोच इलेक्शन कमिशनचा पहिल्यापासून राहिलेला आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा पहिल्यांदा लोक लिहितात अजूनही काय, मग त्यावेळी इलेक्शन कमिशननी बोलवलं होतं चॅलेंज द्यायला, तेव्हा कुठे गेले होते हे एक्सपर्ट? नाही, मी त्या विषयावर येणारच आहे, पण तो नंतरचा मुद्दा. त्याच्या अगोदर मला तुम्हाला असं थोडं विचारायचं आहे की एक सर्वसामान्य लोकांकडून असं नेहमी बोललं जातं की हे मशीन हॅक होतं किंवा नाही. आता ही फार सामान्य माणसाची भाषा आहे, पण तुम्हाला काय वाटतं, हे असं होतं? जी ओरिजिनल हे होते म्हणजे 2013पर्यंतचे EVM ते हॅक होत निश्चित नव्हते. आत्ताचं देखील मी इलेक्शन कमिशनच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो आहे, कारण मला व्हीव्हीपॅटच्या आतमध्ये काय हे माहीत नाही. पण त्यांचं सांगणं असं आहे की आमच्याकडे कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही. जर याच्यावर विश्वास ठेवला तर हे हॅक होणं शक्य नाही. कारण हॅक या शब्दाचा अर्थ असा की दुरून त्या एखाद्या मशीनवर ताबा मिळवायचा आणि मग त्याला जे आपल्याला हवं तसं वागायला लावायचं, याचा अर्थ हॅकिंग आहे. बरं, आता मी हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारतो.
अगोदरच प्रोग्रॅमिंग करू शकतो आपण ह्याच्यामध्ये? करेक्ट. त्याला आपण मॅनिप्युलेशन म्हणू शकतो. कसं आहे की कुठलाही प्रोग्रॅम हा डेटा वाचून त्याचं वागणं बदलू शकतो. त्याचं तुम्हाला मी अगदी साधं उदाहरण देतो की तुमच्याकडे गाडी आहे, त्या गाडीला ऑटोमॅटिक दिवे आहेत. हल्ली बहुतेक सगळ्यांना गाड्यांना ऑटोमॅटिक दिवे असतात. अंधारात गेलं की चालू राहतात, प्रकाश आला की बंद होतात. हे सगळं प्रोग्रॅमच्या माध्यमातून होतं. पण ते ठराविक वेळी होत नाही, ठराविक प्रकाशाच्या लेवलला होतं. ही लेवल कुठनं कळते? तर त्याच्याकडे एक छोटा सेन्सर असतो. त्या सेन्सरवरती जेवढा प्रकाश येईल त्याप्रमाणे त्याला कळतं. आता हा जो प्रकाश येतो, ही लेवल जी आहे, हा डेटा आहे. डेटाप्रमाणे प्रोग्रॅम एकदाच लिहिलेला आहे की ह्या लेवलच्या वर गेला तर लाईट लावायचा गाडीचा, ह्या लेवलच्या खाली खाली गेला तर लाईट लावायचा, वर आला तर बंद करायचा. प्रोग्रॅम एकदाच लिहिला आहे. पण तो कदाचित सकाळी 10 वाजता तुम्ही बोगद्यात गेलात तर तो लागणार आहे, कारण अंधार असतो. कदाचित संध्याकाळी 6ला तुम्ही घरात आलात आणि गॅरेजमधला दुसरा दिवा चालू असला तर तो लागणार नाही आहे, जरी अंधार असला तरी तिथे दिवा आहे म्हणून. म्हणजे डेटाप्रमाणे प्रोग्रॅम आपलं वर्तन बदलतो. प्रोग्रॅम एकदाच केला आहे. आता जेव्हा अंधार आहे तेव्हा दिवा लागतोय, उजेड आहे तेव्हा लागत नाही. हा प्रोग्रॅमचं वागणं झालं. व्हीव्हीपॅटमध्ये जो प्रोग्रॅम लिहिला गेला आहे तो असा लिहिला असू शकतो की ते जो SLUमधनं म्हणजे सिम्बल लोडिंग युनिटमधनं जो डेटा येतो आहे त्याप्रमाणे तो वेगवेगळ्या गोष्टी करील. फॉर एक्झाम्पल, ह्यांचं म्हणणं असं आहे इलेक्शन कमिशनचं की SLUमध्ये फक्त उमेदवाराचा क्रमांक म्हणजे सिरियल नंबर, नाव आणि चिन्ह एवढाच डेटा असतो आणि प्रत्येक उमेदवारासाठी एक इमेज फाईल असते. ती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जेवढे उमेदवार असतील तशा त्या इमेज फाईल्स असतात आणि ते SLU त्याच्यातनं ते व्हीव्हीपॅटमध्ये लोड करतं. या फाईल खेरीज समजा मी एक फाईल लिहिली ज्याच्यामध्ये दिवस आणि वेळ आहे आणि एक फाईल लिहिली ज्याच्यामध्ये एक क्रमांक आहे. सॉरी. आता हा क्रमांक म्हणजे काय? तर जेव्हा ही चिन्ह येतात तेव्हा मला एक्झॅक्टली माहिती आहे की मला ज्या उमेदवाराला जास्त मत देऊन हवं आहे तो कितव्या क्रमांकावर आहे. कारण असं आहे, हा प्रोग्राम नसेल तर व्हीव्हीपॅट कुठलं छापणार? कारण व्हीव्हीपॅटला कंट्रोल युनिट काय मेसेज देणार आहे? 2 5 7 जे काय नंबरचं बटन दाबलं असेल तेवढाच देणार आहे. मग आता 5 म्हटलं की ॲपल छापायचं आहे, 7 म्हटलं की केळं छापायचं आहे, 2 म्हटलं तर पेरू छापायचं आहे, हे त्याला कसं कळणार आहे? तर ते जे सिम्बल लोडिंग युनिटमधनं हे जे केलं आहे तो त्याप्रमाणे ती फाईल शोधतो. 2 म्हटलं की 2ची जी फाईल आहे ती छापतो, 5 म्हटलं की 5ची फाईल छापतो, 7 म्हटलं की 7ची छापतो. इथपर्यंत ठीक आहे. आता मी ह्या नंतर जर डेट लिहिली असली, समजा 20 नोव्हेंबर 2024 10 वाजता, आणि प्रोग्रॅमला असं माहिती आहे, असा लिहिला आहे प्रोग्रॅम की जर डेट तिथे असेल आणि वेळ असेल तर त्या दिवशी त्या वेळानंतर तू तुझं रौद्र स्वरूप दाखव आणि इतर वेळी तू तुझं नेहमीचं स्वरूप दाखव. म्हणजे तोपर्यंत इतर वेळी तू सभ्य अस, त्या वेळात त्यानंतरच्या वेळात त्या दिवशी म्हणजे 20 तारखेला 10 नंतर तू सभ्यपणा सोडून दे आणि तुझं रौद्र स्वरूप दाखव, असं जर प्रोग्रॅममध्ये लिहिलं असेल तर तो हे करणार ही वेळ आणि तारीख कळल्यावर. आणि त्या रौद्र स्वरूपात काय? तर तो जो खालचा आकडा आहे जो काय लिहिला असेल तो 2 असेल, 4 असेल, 5 असेल, 10 असेल, त्या आकड्याला दर 3रं किंवा दर 4थं मत दे. मग व्हीव्हीपॅट काय करू शकतं की 4थं मत आलं, समजा मी 4थं मत टाकलं आहे, माझं मत 4थ्या क्रमांकावरती आहे आणि मी 2 नंबरचं बटन दाबलं आणि इथे आकडा आहे 5, 2 नंबरला आहे पेरू. ते आलं, त्यांनी मला पेरू छापलेला दाखवला व्हीव्हीपॅटमध्ये. मी आय एम हॅपी नाव, मला बरं वाटलं, चला मी दाबलं त्यालाच मत पडलं. इकडे व्हीव्हीपॅटनी त्याला कळवलं की मी पेरू छापला आहे पण तू 5 नंबर सेव्ह कर, म्हणजे ॲपल सेव्ह कर, सफरचंद. हा संवाद कोणालाच माहिती नाही आहे कारण तो प्रोग्रॅममध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्याबद्दल डॉक्युमेंटेशन नाही आहे. म्हणजे ही संदिग्धता जी येते ना त्याच्यामुळे अविश्वास निर्माण होतो. आणि हा कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो ना. आपण हलवायाच्याकडे गेलो, अगदी नेहमीचा हलवाई आहे, त्याला सांगितलं की अरे जरा पेढे दे, त्याने दिले पेढे, तरी आपण तो डबा बांधण्याच्या आधी जरा बघू मला बरोबर आहेत ना असं म्हणतो ना. हो.
का म्हणतो? पेढेच दिलेत ना, चुकीचं दिलं नाही, चव घेतो त्याची थोडी. म्हणजे नेहमीचा असला तरी देखील जर मी त्यावेळी तो हलवायचो ना, मी हलवाई, आणि मी म्हटलं की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला माझ्याकडनं नेहमीच घेता ना, नाही मी दाखवत तुम्हाला, तुम्हाला काय वाटेल की अरे आज ह्याच्या पेढ्यात काहीतरी गडबड दिसते बरं का, म्हणून आज चव घेऊ देत नाहीये, आज खोटं तूप वापरलेलं दिसतंय किंवा काही, म्हणजे काही. बरोबर. संदिग्धता आली की शंका येते. आणि संदिग्धता कोणालाही आणावीशी वाटते? ज्याच्याकडे प्रामाणिकपणा नाही. तो जो प्रामाणिक आहे, तसं तुम्ही गाडी घेऊन कुठेतरी चाललाय, तुमच्या डिकीमध्ये काहीच नाही आहे गाडीच्या, पोलिसांनी थांबवलं, डिकी बघाय चेक करा, तुम्ही काय म्हणाल? करा चेक. करा चेक. माझं काय म्हणणं आहे, मला माहिती आहे ना काही नाही त्यात, करा चेक. पण तेच जर त्याच्यात काहीतरी असलं तर तुम्ही काहीतरी ते लपवायचा प्रयत्न कराल ना, नाही इथे नको, मग तिकडे बघू, मग अमुक करू, मांडवली कराल, काहीतरी कराल. जेव्हा आपला दाम खोटा असतो तेव्हा तो लपवण्याचा प्रयत्न होतो, जेव्हा खरा असतो तेव्हा काहीच नाही. मग आता हे जेव्हा लपवायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचा दाम खोटा आहे अशी शंका निर्माण झाली, तर त्यात गैर काय आहे? बरोबर आहे. ते असं म्हणतात की आम्ही सर्व पक्षांना, म्हणजे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्व पक्षांना एकदा संधी दिली होती की तुम्ही या आणि हे आमचे युनिट्स जे आहेत ते चेक करा. तर मग त्यावेळेस अनेक पक्ष गेले होते, मात्र त्या पक्षांनी बाहेर येऊन असं काही सांगितलं नाही आहे की आम्हाला त्याच्यात काही वेगळं मिळालं वगैरे वगैरे वगैरे. पण त्यावेळेस असाही एक दावा झाला की त्या पक्षाच्या प्रतिनिधींना सोडून इतरांना कोणालाही त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री दिली नव्हती आणि त्या युनिटला हात लावू दिलं जात नव्हतं. बरोबर आहे. दोन्ही आणखी नाही त्याच्यामध्ये. आतासुद्धा जर म्हटलं की मला ते युनिट बघायचं आहे तर बघू दिलं जात नाही. मी राजकीय पक्षाकडनं गेलो तरच. हे का? मला नागरिक म्हणून जर ते बघायचं असलं तर तुम्ही मला बघू द्या ना. बरं, ते बघताना सुद्धा त्यांचे नियम कसे होते की तुम्हाला 7च मिनटं बघता येईल, तुम्ही त्याच्यावरती इतकेच वेळा बटणं दाबू शकाल, तुम्हाला आत उघडून बघता येणार नाही. तुम्हीच उघडून ठेवा ना, तुमचा दाम खरा आहे ना, उघडा ना. ते शेवटी काय, ते कव्हरच आहे ना, बॉक्स आहे ना, उघडा आणि म्हणा बघा आतमध्ये काय आहे. ज्याला मी म्हटलं तसं की ज्याला म्हणजे ज्याच्याकडे काही लपवायला नाही आहे ना, तो लपवाछपवीचा प्रयत्नच करत नाही. ज्याच्याकडे लपवण्यासारखं काहीतरी आहे तोच हा प्रयत्न करत राहतो आणि मग त्यासाठी निरनिराळी कारणं शोधतो. आता तुम्ही मला हातच लावू देणार नाही. म्हणजे हे कसं आहे, मी गाडी बघायला गेलो, मला गाडी घ्यायची आहे. समजा मी टाटाच्या शोरूममध्ये गेलो, म्हटलं मला ही गाडी बघायची आहे. म्हणजे हां बघा ना, गाडीत आत नाही बसायचं, गाडी बघायची नाही, नुसती दूर न बघा, आम्ही दार उघडून दाखवू, आम्ही येऊ करून दाखवू, आम्ही तेव्हा करून दाखवू. तुम्ही काय करायचं? तुम्ही नाही हात लावायचा, तुम्ही नाही गाडी चालवायची. असं नाही होत ना. कोणी घेईल का? तुम्ही घ्याल का अशी गाडी? कोणीच घेणार नाही. मग तुम्ही EVM सारखी गोष्ट तयार केली आहे, त्याची टेस्टिंग करायचं आहे का नाही? तुम्ही लोकांना, तुम्हीच उघडून ठेवा. मी तर म्हणतो लोकांना उघडायची गरजच नाही, आम्ही स्क्रूड्रायव्हरही आणत नाही. तुम्हीच उघडून ठेवा, तुम्हीच सगळं बघा. आणि 7 मिनटं नाही, 700 मिनटं ट्राय करा, कितीही ट्राय करा. मध्ये काही खोटच नाहीये तर काय हरकत आहे? मोडेस्टोर ट्राय करा. तुमच्याकडे 10 लाख युनिट्स आहेत ना, 2 मोडली काय फरक पडणार आहे? तुम्ही देशासाठी मोडलीत ती 2. अजून एक मला असं म्हणायचं, जेव्हा सिम्बॉल लोडिंग युनिटच्या बद्दल तुम्ही म्हणता तर तेव्हा इंटरनेटचा संबंध येतो ना. ते कसं असतं, इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीच्या प्रत्येक कॅन्डिडेटचं ते सगळं डेटा असतो. त्याच्यावरती त्यांचं जे जो भाग लोकांना दिसत नाही असा तो वेबसाईटचा जो त्यांचा वेब सर्व्हरचा जो डेटाचा भाग आहे त्याच्यामध्ये ते हे सगळे इमेजेस आणि हे ठेवतात. आणि तो जो इंजिनियर येतो तो ते सिम्बल लोडिंग युनिट हे इंटरनेटला जोडतो, वेबसाईटला त्यांच्या, म्हणजे वेब सर्व्हरला, वेबसाईटला नाही वेब सर्व्हरला. त्याच्यातनं त्या कॉन्स्टिट्युएन्सीचं, आता म्हणजे समजा काय खडकवासला कॉन्स्टिट्युएन्सी आहे तर त्याच्याचे जे आहे त्याचा डेटा डाउनलोड करतो आणि तो त्या व्हीव्हीपॅटमध्ये अपलोड करतो. त्या अर्थाने त्या वेळामध्ये EVM हे इंटरनेटला जोडलं गेलेलं आहे, म्हणजे एक्सटर्नल युनिटला जोडलं जातं. त्यामुळे त्या अर्थाने ते त्या काळापुरतं स्टँड अलोन नाही. परंतु हे पुढे स्ट्रेच करून ते खरं म्हणजे स्टँड अलोन नाहीच आहे असं म्हणणं योग्य वाटत नाही मला. याचं कारण असं की जेव्हा मतदान होतं त्यावेळी ते स्टँड अलोन असतं, त्यावेळी ते कुठे जोडलेलं नसतं.
हो ना, पण मी असं म्हणतो, तुम्ही अगोदर सांगितलेल्या गोष्टीनुसार, की जेव्हा इंटरनेटशी जोडलं जातं आणि जेव्हा सिम्बॉल लोड केले जातात, तर ते केवळ असं नसेल ना, की हा 3 नंबरला फक्त हा ॲपल आहे किंवा 2 नंबरला हा पेरू आहे. त्यावेळेस सुद्धा काही प्रोग्राम ट्रान्सफर करता येऊ शकतो ना? प्रोग्रॅम नाही होऊ शकत ट्रान्सफर, कारण त्यांची चिप जी आहे ती खरोखरीच वन टाईम प्रोग्रॅमेबल आहे. त्यामुळे प्रोग्रॅम बदलू नाही शकणार तुम्ही, डेटा बदलू शकाल. म्हणून मी ते उदाहरण दिलं सिम्बल लोडिंगचं. आणि डेटा बदलूनच तुम्ही प्रोग्रामचं वागणं बदलवू शकता ना. आपण हे बघितलंय बँकिंगच्या वेळी पण Y2K जेव्हा झालं 2000 आलं तेव्हा लोकांनी खूप केलं होतं की बंद पडणार सगळं हे. ते कशामुळे? दॅट प्रोग्राम वॉज गोइंग टू रिॲक्ट टू द डेटा ऑफ डेट. तारखेच्या डेटाला तो प्रोग्राम रिॲक्ट करणार होता, त्याचं वागणं बदललं असतं डेटामुळे. आणि म्हणून मी तुम्हाला आता गाडीच्या लाईटचं उदाहरण दिलं. डेटामुळे बदलणारे प्रोग्राम खूप आहेत, बहुतांश प्रोग्राम तसेच असतात. त्यामुळे तुम्ही डेटा वेगळा देऊन तुम्ही वेगळेच रिझल्ट आणू शकता. आणि पुन्हा असं आहे, माझं पुढे असं म्हणणं आहे की ज्या अर्थी यांचं पर्सेंटेज बदलतं त्या अर्थी मतदानाची संख्या बदलते. आता 9 वाजता जर मतदान संपलं असेल एखाद्या ठिकाणचं आणि समजा 1000 मतं पडली आहेत, 30 तासांनी त्याची 1024 मतं समजा झाली. ही कशी झाली? जर ती झाली तर याचा अर्थ असा की एकतर EVM तुम्ही म्हणता तसं निर्दोष नाही, कारण त्या 24 मतं ॲड झाली ना. तुम्हीच सांगितलं होतं की त्या फॉर्म 17C वरती की 1000 मतं पडली आहेत बाबा या मशीनमध्ये. मग ते उघडलं 30 तासांनी तेव्हा 1024 कशी झाली? मग ते EVM तुमचं सदोष आहे, ते स्वतःहून मतं वित आहेत तिथे, नवी तयार होत आहेत. कशी होत आहेत? मग ते सदोष आहे. किंवा मग त्या EVM बरोबर कोणतरी खेळलेलं आहे. बरोबर. तुम्ही हे जी उदाहरणं देतात ना की नाही ते मॉकपोलचे हे राहिली होती, मॉकपोलची मतं धरूनच तुम्हाला तर 9 वाजताचा आकडा दिसणार आहे. त्याच्यावरची मतं कशी आली? बरोबर. जी 24 मतं आली ती आली कशी? एक मत सुद्धा जरी एक्स्ट्रा आलं तरी ते याचा अर्थ ते EVM विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही. बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताना हा कॅल्क्युलेटर आहे, तुम्ही कॅल्क्युलेटर घ्यायला बाजारात गेलात, 2+2 2+2 2+2 असं 10,000 वेळा केलं, त्यातल्या 958 वेळात समजा 5 आलं उत्तर, तुम्ही तो कॅल्क्युलेटर विकत घ्याल का? 50 रुपयाला असला तरी घ्याल का विकत? नाही घेणार. पूर्ण वेळेला आता सेम उत्तर आलं पाहिजे, प्रत्येक वेळी 2+2 4च आलं पाहिजे. मग इथे 1000चं 1024 मतं जर झाली ती कशी झाली? मग ते EVM नाही आहे ना बरोबर, तुम्ही EVM बरोबर करत नाहीत हे तरी मान्य करा, किंवा त्या EVM बरोबर कोणती खेळ करतंय हे तरी मान्य करा. हे काहीच नव्हतं, नुसती मतं वाढली, ह्याचं उत्तर येऊ शकत नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपली न्यायपालिका हे एवढं सुद्धा समजू शकत नाही आहे, दखल घेत नाही त्याची. मी म्हणतो समजू शकत नाही. समजलं तर दखल घ्याल ना तुम्ही. जर तुम्हाला थोडीशी जरी देशाबद्दल स्वाभिमान, प्रेम, आस्था असेल तर तुम्ही हे समजल्यावर दखल घ्याल. अजून एक प्रश्न काउंटिंगच्या वेळेला खूप मतदारसंघांमध्ये विचारण्यात आला की आमच्या समोर जेव्हा ते युनिट आलं EVM मोजण्यासाठी, तेव्हा त्याची बॅटरी ही 99% दाखवण्यात येत होती. हा काय प्रकार असू शकतो? आता खरं सांगू का तुम्हाला, हे बॅटरीचं पर्सेंटेज हा इतका टेक्निकली पळवाटा असणारा विषय आहे की मी जनरली ह्याच्याबद्दल नाही बोलत. कारण खरोखरी असं होऊ शकतं की बॅटरीचं पर्सेंटेज जास्त राहिलं, परंतु ते इतकं साधं नाही. त्याचं कारण असं की मी हे 2023च्या सप्टेंबरपासून सांगतो आहे की इलेक्ट्रॉनिक पेअरिंग करा. कंट्रोल युनिट आणि VVPAT याचं इलेक्ट्रॉनिक पेअरिंग करा. इलेक्ट्रॉनिक पेअरिंग तर तुम्हाला उदाहरण देतो, आपण रोज वापरतो. तुमच्या घरी ब्लूटूथ स्पीकर असतो, तुम्ही येता, फोन तुमचा पेअर करता आणि गाणं ऐकता. दॅट इज इलेक्ट्रॉनिक पेअरिंग. ते ब्लूटूथच्या माध्यमातून झालं. तुम्हाला इथे ब्लूटूथ वापरण्याची गरज नाही, तुमच्याकडे नाही आहे ब्लूटूथ, तुम्ही केबलच्या थ्रू करूच शकता पेअरिंग. पेअरिंग होतं म्हणजे काय होतं, एकमेकांची ओळख पटवली जाते. म्हणजे VVPATचा जो सिरियल नंबर आहे, जगामध्ये प्रत्येक मायक्रो कंट्रोलरला किंवा मायक्रो प्रोसेसरला एक युनिक नंबर असतो. VVPATचा जो नंबर आहे तो कंट्रोल युनिटमध्ये स्टोअर होतो. कंट्रोल युनिटचा जो नंबर आहे तो VVPATमध्ये स्टोअर होतो. म्हणजे ते पेअर होतात. आता हे झाल्यानंतर ह्या VVPATला जर दुसरं कंट्रोल युनिट लावलं तर ते ओळखणार नाही आहे त्याला, बिकॉज इट इज नॉट पेअर्ड.
मग तुम्ही हे जर मतदानाच्या दिवशी मतदान सुरू होण्याच्या अगोदर पेअरिंग केलं आणि काउंटिंगच्या दिवशी हे पेअरिंग व्हेरीफाय केलं की तुम्हाला कंट्रोल युनिट बदलताच येणार नाही आहे. बरोबर, साधी गोष्ट आहे. पण हे नाही केलेलं आणि हे करायला फारसं काही कष्ट नाही आहेत. पण हे जर केलं नाही तर मग बदलू शकता ना तुम्ही कंट्रोल युनिट. पण मग आत्ता काय केलं? आत्ता जी शंका येते ती, म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, कारण असं आहे की याला फाटे खूप आहेत. बॅटरी कशी कमी ड्रेन होऊ शकते, कशी जास्ती ड्रेन होऊ शकते, बॅटरीची डेन्सिटी, पॉवर डेन्सिटी किती आहे, ह्याचं पॉवर ड्रेन किती आहे, टेम्परेचर किती होतं, अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही कुठनं तरी पळवाट काढूच शकता. परंतु ते पेअर केलेलं नाही ही वस्तुस्थिती तर नाकारू शकत नाही ना. आणि जोपर्यंत तसं आहे तोपर्यंत जसं पूर्वी बॅलेट बॉक्सेस बदलली जात होती तसं कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट हे अख्खं युनिट बदललं जाण्याची शक्यता का नाही आहे? म्हणजे ह्या नाही म्हणण्याला अर्थ काय? आमच्यावर विश्वास ठेवा. का तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही, मग आम्ही तुमच्यावर का ठेवायचा? तुमचं विश्वास ठेवण्यासारखं वर्तन असेल तर ठेवतील ना विश्वास. ते नाही आहे वर्तन तुमचं तसं, मग तुमच्यावर का विश्वास ठेवायचा? त्याला तुम्ही एक टेक्निकल प्रूफ दिलं की बघा हे इथे मी असं केलं, हे पेअर्ड आहे, आता तुम्ही मला हे जोडून दाखवा, मग तुमच्यावर ठेवूच ना विश्वास आपोआपच. पण त्यावेळी असं होईल की मग 1000च्या जागी 1024 मतं येणार नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे आत्ता खूप प्रॉब्लेम्स आहेत या सिस्टीममध्ये. ही सिस्टीम कसं आहे, खरं म्हणजे नवी टेक्नॉलॉजी एवढी उपलब्ध आहे. एकीकडे आपण डिजिटल इंडिया म्हणतो, आपले पंतप्रधानही त्याच्याबद्दल घोषणा करत असतात कायम. आणि खरोखरीच पेमेंट गेटवे म्हणजे UPI हे जे आलं आहे त्यांनी आपण काहीतरी कुठल्या तरी वेगळ्याच लेव्हलला गेलेलो आहे. खरंच गेलो आहे. म्हणजे जगात अशा पद्धतीने UPI नाही वापरलं जात. परंतु मग तुम्हाला 9 वाजता जर मतदान संपलं तर 9 वाजून 2 मिनिटांनी रिझल्ट का नाही डिक्लेअर करतायत? मी म्हणतो ठीक आहे, तुम्हाला तासभर घ्यायचा आहे चेक करायला, 10 वाजता करा, मध्यरात्री करा. 3 दिवस थांबायची गरज काय आहे? इलेक्ट्रॉनिक आहे, तुमच्याकडे मतं सगळी आलेली आहेत, मॅन्युअली काहीच मोजायचं नाही आहे. डिक्लेअर करा आणि मोकळे व्हा. समजा तुम्हाला पोस्टल बॅलेट्स मोजायची आहेत की एक समजा एक प्रत्येक मतदारसंघात 10,000 आली आहेत, त्याच्यासाठी आपण एक 3 तास आणखीन दिले, दुसऱ्या दिवशी पहाटे करा. बरोबर आहे. 2-2, 3-3 दिवस थांबायला मग तुम्ही EVM आणलं कशाला? तुम्ही असं म्हणतात की हे बॅलेट पेपर मोजायला वेळ लागतो 3 दिवस. तुम्ही आत्ता काय केलं? 20 तारखेला निवडणूक घेतली आणि 23 तारखेला मग जेव्हा बॅलेट पेपर हे करत होते, मोजत होते, तेव्हाही 3 दिवसांनीच निकाल लागत होता. फरक काय केला तुम्ही? मग आणलं कशाला EVM? हा मुळात मुद्दा आहे ना. आणि या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांचं काम आहे. उत्तर देत नाहीत ते. आणि म्हणजे नुसतं कातडं ओढून नाही तर जाड कातडं अंगावर घेऊन बसलेत. थोडक्यात त्याच्यात पारदर्शकता नाही आहे, अजिबातच नाही आहे. आणि काहीतरी लपवा छपवीचा, त्यामुळे मग संशय येतो. आहेच, निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपण ह्याच्या शेवटाकडे येऊ, की हे सगळं असं आहे की न्यायालय निर्णय देण्यासाठी दखल घेत नाही आहे, निवडणूक आयोग तर या सगळ्या गोष्टी म्हणजे फेटाळूनच लावत आहे, तर मग आता लोकांना आणि विरोधी पक्षांना, दरवेळचे विरोधी पक्ष, मी हेच असं जे कुठले असतील त्यांच्याकडे पर्याय काय राहतो? पर्याय हा जन आंदोलनाचा आहे. कसं आहे, एक त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो. GDPR म्हणजे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन असं एक युरोपियन युनियन EU जे आहे त्यांचा कायद्याची संहिता आहे, ज्याच्यामध्ये डेटाच्या सगळ्या प्रोटेक्शनबद्दल ते बोलतात. आपल्याकडचं जे डेटा प्रोटेक्शनच्या संदर्भातले नियम आहेत ते अजून जे अप्रूव्ह झालेले नाहीत, कायद्याच्या स्वरूपात आले नाहीत, पण तिथे ह्याचंच कॉपी पेस्ट केलेलं आहे. जे मी शेवटचं वाचलं होतं तेव्हाच सांगतो. अमेरिका देखील GDPRकडे आदर्श म्हणून बघतं. GDPRमध्ये त्यांनी डेटाचं एक फार फंडामेंटल 2 रूल सांगितले. काय सांगितले ते रूल? ज्याचा डेटा असतो तो त्या डेटाचा मालक असतो, म्हणजे ओनरशिप त्या डेटाची ही ज्याचा डेटा आहे त्याच्याकडे असते. म्हणजे गुगलनी माझा डेटा घेतला तर गुगल त्याचा ओनर होत नाही, मी ओनर असतो. जो डेटा गोळा करतो म्हणजे गुगल या
क्षणी किंवा फेसबुक असेल किंवा काय इंस्टाग्राम असेल किंवा असं काय, ते फक्त कस्टोडियन असतात. आपल्या मतांच्या म्हणजे इलेक्शनच्या संदर्भामध्ये मत हा डेटा आहे. मग माझं मत हा माझा डेटा आहे, त्याचा मी ओनर आहे. इलेक्शन कमिशन हा ओनर नाही आहे, ते फक्त कस्टोडियन आहे. मग कस्टोडियननी ओनरला त्याला हवं तेव्हा डेटा बघू देणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुम्ही माझं मत मला बघू देऊ नाही शकत फॉर रिझन्स ऑफ प्रायव्हसी. माझं मत खरं म्हणजे मला बघता यायला पाहिजे, इतरांचं मत मला बघता यायला नको आहे, पण आपण तो विषय सोडून देऊ आत्ता इथे. परंतु जेव्हा तुम्ही फक्त पर्सेंटेज डिक्लेअर करता तेव्हा तुम्ही माझ्या मताच्या पुढे एक छान काळा पडदा आणून ठेवला आहे. म्हणजे माझीच मालमत्ता मला बघायचा अधिकार तुम्ही ठेवत नाही आहात. हे माझ्या अधिकाराचं उल्लंघन आहे. हा एक मुद्दा आहे. आता ह्याच्यासाठी दुर्दैवाने आपलं न्यायालय, आपली न्यायपालिकाच या बाबतीत संपूर्णपणे कुचकामी आणि नाकाम ठरलेली आहे. ह्यासाठी सर्व राजकीय पक्षांना, आणि त्याच्यामध्ये मी गेल्या वेळीही हेच म्हणालो होतो सप्टेंबरमध्ये, की सत्ताधारी पक्षसुद्धा, यावेळी BJP सत्ताधारी आहे. काँग्रेस असतं तर मी काँग्रेसला म्हटलं असतं, आणखीन कोणी असतं तर त्यांना म्हटलं असतं, म्हणजे त्यांनी फरक पडत नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जन आंदोलन उभं करून चांगली EVM सिस्टीम जी पारदर्शी असेल, जी ट्रस्टवर्दी म्हणजे ज्याच्यावरती भरोसेमंद ज्याला आपण म्हणतो, भरोसा ठेवण्यासारखी असेल आणि जी फेअर असेल, सर्वांना सारखी आणि पारदर्शक, वाटलं तर पारदर्शी, भरोसेमंद आणि फेअर, या तिन्ही गोष्टी असणारी EVM सिस्टीम तयार करायला पाहिजे. EVM वाईट आहे म्हणून बॅलेट बॉक्सला जा हे म्हणणं म्हणजे माझी गाडी चांगली नाही आहे म्हणून मी आता बैलगाडीने जाणार आहे असं म्हणण्यासारखं मला वाटतं. मी असं म्हणेन की नाही, माझी गाडी चांगली नाही आहे ना, एक तर ती दुरुस्त करायचा प्रयत्न करू, समजा होत नसेल तर मी नवी गाडी घेईन, पण दुसरी गाडी घेईन, बैलगाडी नाही घेणार. पण तो पर्याय जर उपलब्ध नसेल चांगली गाडी घेण्याचा, तर मात्र ही गाडी टाकून देणं हा जर एकच मार्ग असेल तर बैलगाडीसुद्धा घ्यावी लागेल. बरोबर आहे. अशा परिस्थितीत आपल्याला इलेक्शन कमिशन आणि न्यायपालिका यांनी दोघांनी आणून ठेवलं आहे. जन आंदोलन ह्याच्याखेरीज मला पर्याय दिसत नाही. सर म्हणतात त्याप्रमाणे सध्याची जी EVM सिस्टीम आहे ती पारदर्शक नाही आणि ती पारदर्शक होण्याची गरज आहे, आणि त्यासाठी मात्र सगळ्यांनी एकत्रित येऊन जन आंदोलन उभारण्याची गरज आहे. आपण बघूयात की सर्व पक्ष नेमकं यावर काय विचार करतात आणि आंदोलन उभारलं जातं आहे की नाही. तोपर्यंत सर धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.